संच मान्यता 2024-25 शिक्षक माहिती अद्ययावत कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेबसाईट आहे education.maharashtra.gov.in. दिनांक 1 ऑक्टोबर 2024 ची कार्यरत शिक्षक माहिती कशी अद्ययावत करावी. सर्वप्रथम education.maharashtra.gov.in असे सर्च करावे. त्यानंतर या ठिकाणी संच मान्यता या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर शाळेचा UDIS कोड आणि संच मान्यता पोर्टलचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे. या ठिकाणी लॉग इन सक्सेस झालेले आहे. एक सूचना आलेली आहे, ती सूचना आपण वाचायची आहे. सर्वप्रथम टीचिंग स्टाफ आणि त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफ ही माहिती दिनांक 1 ऑक्टोबर 2024 ची असावी. ओकेवर क्लिक करावे. या ठिकाणी स्टेटस आपला पेंडिंग दिसत आहे. त्यानंतर वर्किंग पोस्टमध्ये 3 टॅब दिसत आहेत. त्यापैकी या ठिकाणी स्टाफ टीचिंग यावरती क्लिक करावे. त्यानंतर माध्यम निवडावे आणि आपल्या शाळेतील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक यांची माहिती या ठिकाणी टाईप करावी. दिनांक 1 ऑक्टोबर 2024 ची शिक्षक संख्या या ठिकाणी टाकायची आहे. आणि त्यानंतर अपडेटवर क्लिक करावे. या ठिकाणी सूचना दिलेली आहे, ती सुद्धा आपण वाचायची आहे. अगोदर टीचिंग स्टाफची माहिती भरावी, फायनलाइज करावी आणि त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफची माहिती अपडेट करून फायनलाइज करावी. शाळेमध्ये एकापेक्षा जास्त माध्यमे असतील तर माध्यम निवडून शिक्षक संख्या अद्ययावत करावी. ही माहिती अपडेट करून त्यानंतर फायनलाइज करायची आहे. या ठिकाणी डेटा सेव्हड सक्सेसफुली. त्यानंतर माध्यम निवडून आपण भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी आणि त्यानंतर फायनलाइजवर क्लिक करावे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपला डाटा फायनलाइज झालेला आहे. पुन्हा एकदा आपण माध्यम निवडून भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी. त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफची माहिती या ठिकाणी भरायची आहे. जर आपल्या शाळेत कोणतेही नॉन टीचिंग स्टाफ नसतील तर या ठिकाणी आहे ती माहिती आपल्याला फक्त अपडेट करून फायनलाइज करायची आहे. ज्या शाळेमध्ये ही पदे आहेत त्यांनी ती माहिती आणि संख्या या ठिकाणी अद्ययावत करायची आहे. अपडेटवर क्लिक करूया आणि त्यानंतर फायनलाइजवर क्लिक करूया. या ठिकाणी डेटा फायनलाइज झालेला आहे आणि दोन्ही टॅब ग्रीन रंगामध्ये दिसत आहेत. या ठिकाणी बॅकलॉगची माहिती भरण्याची सुविधा दिलेली आहे. धन्यवाद.